शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2024-25 करिता खरीप पिकांचे हमीभाव केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलेले आहे आणि या हमीभावामध्ये यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। परंतु तरी सुद्धा शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम सरकारने केलेले आहे, कारण सोयाबीनच्या हमीभावात केवळ 292 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे। तसेच कापसाच्या हमीभावात केवळ 501 रुपयांची हमीभाव वाढ करण्यात आलेली आहे। तर एकीकडे सोयाबीनला एकरी 7000 रुपयांपेक्षा जास्त खर्च येत असताना त्यामध्ये केवळ 292 रुपयांची वाढ करून सरकारने मात्र शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केलेले आहे। तर मित्रांनो, खरीप हंगाम 2024-25 करिता खरीप पिकांचे हमीभाव काय आहेत ते या व्हिडिओमध्ये आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा आणि या हमीभावांबद्दल तुमचे मत काय आहे कमेंट करून नक्की सांगा। तर चला सुरू करूयात हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ। तर शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारने खरीप पिकांचे हमीभाव जाहीर केलेले आहेत। तर त्यानुसार आता आपण या सर्व पिकांचे हमीभाव या ठिकाणी पाहूयात। धान सामान्य या पिकासाठी जुने दर 2183 रुपये प्रति क्विंटल होते, त्यामध्ये 117 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे आणि आता नवीन दर असणार आहे 2300 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर धान श्रेणी अ यासाठी जुने दर होते 2203 रुपये प्रति क्विंटल, यामध्ये 117 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे, नवीन दर असतील 2320 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर ज्वारी संकरित जुने दर होते 3180 रुपये प्रति क्विंटल, यामध्ये 191 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे, नवीन दर असतील 3371 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर ज्वारी मालदांडी यासाठी जुने दर होते 3225 रुपये प्रति क्विंटल, यामध्ये 196 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे, आता नवीन दर असतील 3421 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर बाजरीकरिता जुने दर होते 2500 रुपये प्रति क्विंटल, यामध्ये 125 रुपयांची वाढ करून 2625 रुपये प्रति क्विंटल नवीन दर या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहेत। त्यानंतर नाचणीकरिता जुने दर 3846 रुपये प्रति क्विंटल, नवीन दर असतील 4290 रुपये प्रति क्विंटल, म्हणजेच 444 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे। त्यानंतर मकासाठी जुने दर होते 2090 रुपये प्रति क्विंटल, नवीन दर 2225 रुपये प्रति क्विंटल, हमीभावात 135 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे। त्याचप्रकारे तूरसाठी जुने दर होते 7000 रुपये प्रति क्विंटल, त्यामध्ये 550 रुपयांची वाढ करून 7550 रुपये प्रति क्विंटल नवीन दर जाहीर करण्यात आलेली आहे। त्यानंतर मूग पिकासाठी 8558 रुपये प्रति क्विंटल जुने दर, नवीन दर 8682 रुपये, 124 रुपये प्रति क्विंटल यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। त्यानंतर उडीदसाठी 450 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे, जुने दर 6950 रुपये प्रति क्विंटल, नवीन दर 7400 रुपये प्रति क्विंटल असणार आहेत। त्यानंतर भुईमुगसाठी 406 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे, जुने दर 6377 रुपये, नवीन दर 6783 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर सूर्यफूल बियांसाठी जुने दर 6760 रुपये, 520 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे, नवीन दर 7280 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर सोयाबीन करिता जुने दर 4600 रुपये प्रति क्विंटल होते मागच्या वर्षी, यामध्ये 292 रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे वाढ करून आता नवीन दर असतील 4892 रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे। तर अपेक्षेप्रमाणे अतिशय कमी या ठिकाणी हमीभाव या ठिकाणी सोयाबीनला मिळत आहे, त्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना या ठिकाणी सोयाबीन पेरावी की नाही हा प्रश्न पडलेला असणार, यात शंका नाही। त्यानंतर तीळ पिकासाठी जुने दर 8635 रुपये, नवीन दर 9267 रुपये, हमीभावात 632 रुपयांची वाढ। त्यानंतर कारळे पिकासाठी जुने दर 7734 रुपये प्रति क्विंटल, नवीन दर 8717 रुपये, यामध्ये 983 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे। त्यानंतर कापूस मध्यम धागा जो असेल त्याला 6620 रुपये दर मिळत होता मागील वर्षी हमीभाव, आता नवीन दरामध्ये 501 रुपयांची वाढ करून 7121 रुपये प्रति क्विंटल दर करण्यात आलेले आहे। सोबतच कापूस लांब धाग्यासाठी या ठिकाणी 7020 रुपये प्रति क्विंटल मागील वर्षी दर होता, त्यामध्ये 501 रुपयांची वाढ करून 7521 रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे नवीन दर जाहीर करण्यात आलेले आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे खरीप हंगाम 2024-25 करिता केंद्र सरकारने खरीप पिकांचे हमीभाव जाहीर केलेले आहेत। तर या हमीभावाबद्दल तुमचे मत काय आहे कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। धन्यवाद।